श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. धर्मग्रंथामध्ये दिवा लावण्याचे खूपच मोठे महत्त्व सांगितले गेलेले आहे. जर आपण ऋग्वेदानुसार पाहण्यास जाऊ तर दिव्यामध्ये देवतांचे तेज वास करते आणि या देवताशी संपर्क स्थापित करण्यासाठी किंवा दैविक शक्तींच्या निमित्ताने आपण दिवा लावतो. आणि हेच कारण आहे की कोणतीही पूजापाठ असो अथवा कोणते मंगल शुभकार्य असो, अशा सर्व सणांदिवशी दिवा प्रज्वलित केला जातो. नंतर पुढील इतर कार्ये केली जातात. तर या दिवस प्रकाशमय ज्ञानाचे प्रतीक मानले जाते, कारण की हा दिवा अंधाराला उजेडाकडे घेऊन जाण्याचा प्रतीक आहे. आणि याच कारणामुळे आपल्या शास्त्रांमध्ये सकाळ संध्याकाळ घरामध्ये दिवा प्रज्वलित करण्याचे विधान सांगण्यात आलेले आहे. जर तुम्ही सकाळ संध्याकाळ या दोन्ही वेळेत घरामध्ये दिवा प्रज्वलित करता तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, मनात शांती म्हणजेच मनाला शांती प्राप्त होते. आणि हा दिवा प्रज्वलित करतेवेळी बघतो काही गोष्टींच्या काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तर पहा बघतो, ज्योतिषशास्त्राच्या अनुसार बोलले जाते की पूजा करतेवेळी फक्त हा दिवा प्रज्वलित करणेच पुरेसे नाहीये, तर या उलट तुम्ही यास कुठे ठेवत आहात हेही जाणून घेणे खूपच आवश्यक आहे. नेहमीच आपल्या घरामध्ये पूजास्थळ पूर्व उत्तर दिशेमध्येच ठेवा आणि या दिव्याला नेहमी देवतेच्या मूर्तीसमोरच ठेवले पाहिजे. जर तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करता तर समजा आता तुम्ही देवासमोर बसलेले आहात, तर आपल्या डाव्या बाजूस म्हणजे देवतेच्या उजव्या बाजूस हा तुपाचा दिवा ठेवला पाहिजे. आणि जर तुम्ही तेलाचा दिवा प्रज्वलित करता तर आपल्या उजव्या बाजूस म्हणजेच देवतेच्या डाव्या बाजूस हा तेलाचा दिवा ठेवला पाहिजे. या गोष्टीचे तुम्हाला काळजीपूर्वक ध्यान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आता बघतो आपल्यापैकी अशी बरीचशी लोक आहेत जी की आपल्या दिव्यात एकाच प्रकारच्या वातीचा वापर करत असतात. परंतु बघतो येथे मी आपणास इथे सांगू इच्छितोय की असे करणे एकदम चुकीचे आहे. अशी बरीचशी लोक आहेत ज्या की रेडीमेड वाती वापरतात, ज्या की कापसाच्याही असतात, कापडाच्याही असतात अथवा गोल फुल वातीही असतात. अशा खूप साऱ्या वातींचा वापर करतात. परंतु बघतो काय तुम्हाला हे माहिती आहे का, तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा या दोघांमध्येही वेगवेगळ्या वातींचा प्रयोग केला जातो. म्हणजेच तुम्ही एकच वात प्रत्येक ठिकाणी वापरू शकत नाही, नाहीतर तुमच्या पूजेचे पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही. आता जसे की जर तुम्ही तेलाचा दिवा लावता तर त्यामध्ये हे तेल कोणते असो, तुम्ही त्यात कापसाची वात वापरू शकता. आणि जर तुम्ही पिंपळ वृक्षाखाली तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करता तर त्यामध्ये काळ्या धाग्याची अथवा काळ्या कापडाची वाती वापरतात, तर हे अतिउत्तम आहे. परंतु घरामध्ये तुम्ही जेव्हा दिवा प्रज्वलित करता, श्री लक्ष्मीच्या निमित्ताने तुपाचा दिवा प्रज्वलित करता, तेव्हा तुम्ही काय करावे, तर अशा वेळी बघतो तुम्ही लाल धाग्याच्या वातीचा किंवा मग बाजारात जो कलाव्याचा मोलीचा धागा मिळतो जो की लाल पिवळ्या रंगाचा असतो, यास आपण आपल्या हातातही बांधतो. तर या कलाव्याच्या धाग्याच्या वातीचा वापर करून हा दिवा प्रज्वलित करावा. असे करणं शास्त्रांच्या अनुसार अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. आता बघतो आपल्यापैकी बरीचशी लोक जेव्हा आपल्या घरामध्ये कोणताही दिवा लावतात, पण अशा वेळी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की घरामध्ये दिव्याला कधी पश्चिम दिशेमध्ये ठेवू नका. कारण की जर तुम्ही पश्चिम दिशेला या दिव्याला लावता तर मग काय, याचा परिणाम स्वरूप जो घराचा मुख्य कर्ता व्यक्ती आहे त्याच्या मिळकतीवर याचा सरळ सरळ दुष्प्रभाव पडतो. त्याची आर्थिक स्थिती बिघडून जाते. त्यामुळे चुकून सुद्धा घराच्या पश्चिम दिशेमध्ये दिवा लावण्याची चूक तुम्ही करू नका. थोडक्यात काय तर जेव्हा तुमचे मन करेल तेव्हा पूजा केली तेव्हा दिवा लावला असे तुम्ही करू नका, नाहीतर तुमचेच नुकसान होईल. आता जसे की तुम्ही सकाळच्या वेळी पूजा करता तर सकाळी 5 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत करून घ्यावी आणि संध्याकाळी करता तर सायंकाळी ही 6 ते 7:30च्या दरम्यान करून घ्यावी. ही प्रदोष वेळ असते, म्हणजेच कोणताही दोष नसलेली वेळ. बघतो आता आपल्यापैकी बऱ्याचशा भक्तगणांच्या मनात हा प्रश्न नक्कीच उद्भवत असेल की हा दिवा कोणत्या प्रकारचा वापरावा. तर यात पहा बघतो, जर तुम्ही मातीचा दिवा वापरता तर हा एकदाच वापरला जाईल, मातीचा दिवा पुन्हा वापरत नाही. जर तुम्ही पिठाचा दिवा बनवून वापरता तेव्हाही हा दिवा एकदाच वापरला जाईल. जेव्हा तुम्ही पिठाचा दिवा वापरता तर वापरल्यानंतर तुम्ही या दिव्यास गाईला छोट्याशा गुळाच्या तुकड्यासोबत खायला द्यावा, यात काहीच हरकत नाहीये. किंवा मग कोणत्याही झाडाच्या मुळात तुम्ही ठेवून द्या. या दिव्यास मुंगळ्या वगैरे खाऊन तृप्त होते. हा दिवा खंडित म्हणजेच कोणत्याही प्रकारे तुटक्या फुटक्या अवस्थेत असलेला अथवा चीर वगैरे गेलेला दिवा लावू नये, नाहीतर श्री लक्ष्मी नाराज होते. जर तुम्ही पितळेचा अथवा तांब्याच्या धातूचा दिवा वापरता तर तुम्ही यास रोज वापरू शकता, परंतु याला रोजच्या रोज साफ व स्वच्छ धुवूनच वापर करावा. आता कधी कधी होते काय की पूजा करतेवेळी कधी अचानक दिवा विझतो, तर अशा वेळी तुम्ही त्वरित क्षमा मागावी आणि तुमचा जो दिवा विझला आहे त्यातील वातीला काढून दुसरी नवीन वात घालून तुम्ही पुन्हा दिवा प्रज्वलित करावा. तर अशा काही महत्त्वपूर्ण गोष्टींची तुम्ही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की पूजा करतेवेळी नेहमी साफ व स्वच्छ दिव्याचाच प्रयोग केला पाहिजे. जर तुम्ही धार्मिक कार्यांच्या वेळी अथवा सणासुदींच्या दिवशी
लाल वातीचा म्हणजेच कलाव्याच्या मोलीच्या धाग्याच्या वातीचा वापर करून जर दिवा प्रज्वलित करता तर याने तुमच्या घरामध्ये सुख शांती वाढते आणि घरात श्री लक्ष्मीचे आगमन होते. लक्ष्मी स्थायी रूपात वास करते. रोज सकाळ संध्याकाळ नियमितपणे जर तुम्ही दिवा प्रज्वलित करू लागता तर याने घरात सुख समृद्धीचा वास कायम बनून राहतो. पण बघतो आता या दिव्यामध्ये असे काय टाकावे ज्याने की आपल्या जीवनामध्ये खुशी व आनंद सुख समृद्धी भरभरून येत राहील. तर पहा बघतो, यात सर्वात पहिले आपणास हे सांगू इच्छितोय की सकाळच्या पूजेमध्ये जेव्हा पण तुम्ही दिवा प्रज्वलित कराल तेव्हा दिव्यामध्ये न विसरता एक लवंग आवर्जून टाकावी. जर कोणतीही मनोकामना असेल त्यास ही लवंग टाकते वेळी बोला. रोज नियमितपणे ही प्रक्रिया करा. काहीच दिवसात तुम्हाला ही जाणीव होईल की तुमची मनोकामना पूर्ण झालेली आहे किंवा मग पूर्ण होत आहे. जर तुम्ही इच्छिताय तर तुम्ही हे आयुष्यभर करू शकता, यात काहीच हरकत नाही. पण जेव्हा संध्याकाळी दिवा प्रज्वलित करा तेव्हा दिव्यामध्ये काळे मिरे टाकूनच दिवा प्रज्वलित करा आणि हा तेलाचा दिवा असेल तर सर्वोत्तम राहील. परंतु गुरुवारच्या दिवशी तेलाचा दिवा प्रज्वलित करू नका. गुरुवारी तुम्ही शक्यतो तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. बाकीच्या दिवशी तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता. तर ही काळी मिरी टाकून दिवा प्रज्वलित केल्याने तुमच्या जीवनाचे सर्व संकटे मिटून जातात. आकस्मिक बाधांच्या दुर्घटना समाप्त होतात. जेव्हा तुम्हाला कधी असे वाटू लागेल की कोणीतरी काही तंत्रबाधा केलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही खूपच त्रासलेले आहात तर अशावेळी या दिव्यामध्ये पिवळ्या राईचे दाणे एक चिमूटभर टाकून प्रज्वलित करा. सर्व प्रकारच्या तंत्रबाधांच्या दुष्प्रभावांपासून तुमचे संरक्षण होईल. निगेटिव्ह एनर्जी पासूनही तुमचे संरक्षण होईल. तसेच बघतो, जर तुम्ही शनिवारी संध्याकाळच्या वेळी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजात बाहेरील बाजूस तुम्ही एक दिवा प्रज्वलित करता तर याने श्री शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात. तुमचे पितृही अतिप्रसन्न होतात. पण रोज संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाच्या आतमध्ये जर तुम्ही रोज एक दिवा प्रज्वलित करता तर याने तुमच्यावर श्री लक्ष्मी प्रसन्न होते व तिचे तुमच्या घरात आगमन होण्यास सुरुवात होते. परंतु बघतो, या दिव्याला कधीही जमिनीवर ठेवू नका. तर या उलट जेव्हाही तुम्ही यास ठेवाल तर यास अक्षतांवर किंवा मग कोणत्याही प्रकारच्या फुलांच्या पाकळ्यांवर ठेवाल तर हे अतिउत्तम राहील. जर कोणी व्यक्ती तुमच्या घरामध्ये वारंवार आजारी पडत असेल तर जेथे तुम्ही पिण्याचे पाणी ठेवता तेथील स्थानी तुम्ही एक मातीचा दिवा प्रज्वलित करण्यास सुरुवात करा. केवळ 5 ते 10 मिनिटांसाठी चालेल, पण दिवा मात्र निश्चितच लावाल. तर याने रोग व आजारांची कसल्या प्रकारची तब्येतीच्या संबंधित समस्या असो ती निश्चितच बरी होऊ लागते, हळूहळू मिटून समाप्त होते. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार दिवे प्रज्वलित करू शकता. पण आता इथे हा प्रश्न उद्भवतोय की हे रोजचे 2च दिवे का? तर हे यासाठी की बऱ्याच वेळा होते काय की जसे की तुम्ही कधी बोलत राहता की घरामध्ये बरकत नाहीये, लक्ष्मी जणू काय आमच्यावर नाराजच झालेली आहे, जीवनात सुख समृद्धीची खुशी नाहीये, जणू सर्व काही संपूनच गेलेले आहे. तुम्हाला वाटते की जसे आम्ही पुढेच जाऊ शकत नाही आहोत, मागेच पडत आहोत आणि खूपच अडचणीत आहोत, वैतागून गेलेले आहोत. तर अशा वेळी तुम्ही एक छोटेसे काम करा. सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या घरामध्ये 2 दिवे कायम जवळ ठेवा. कोणताही दिवा असो, पितळेचा किंवा अन्य कोणत्याही धातूचा, तांबे, पितळ, कासे असा कोणताही, जशी तुमची मर्जी असेल. कारण की तांब्याच्या दिव्यात मंगळाचा वास असतो, पितळेच्या दिव्यात बुधाचा वास असतो, लोखंडाच्या दिव्यात शनीचा वास असतो, सोन्याच्या दिव्यात सूर्यदेवतेचा वास असतो आणि चांदीच्या दिव्यात चंद्र आणि शुक्राचा वास असतो. तर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार दिवा वापरू शकता. इथे कोणतेच बंधन नाही. पण जेव्हा तुम्हाला अशी जाणीव होऊ लागते की तुम्ही आता चारही बाजूंनी पूर्णतः हारून गेलेले आहात तेव्हा तुम्ही हे काम आवर्जून करण्यास सुरुवात करा. यात तुम्ही एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि एक राईच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा. तुपाचा दिवा तुमच्या डाव्या बाजूस म्हणजे देवतेच्या उजव्या बाजूस आणि राईच्या तेलाचा दिवा तुमच्या उजव्या बाजूस म्हणजे देवतेच्या डाव्या बाजूस प्रज्वलित करून ठेवून द्या. आणि जसे मी वाती वापरण्यास सांगितलेले आहेत तशाच वाती तुम्ही वापरत चला आणि दोन्ही दिव्यात एक एक लवंग टाकून प्रज्वलित करा. बघतो, बऱ्याच कालावधीपर्यंत हा प्रयोग करा. तुमच्या जीवनातील अडचणी, समस्या संपल्या नाहीत ना तर मला सांगा. कारण की हाच या 2 दिव्यांचा धर्मशास्त्रांच्या अनुसार महत्वाचा सिद्ध प्रभाव मानला गेलेला आहे, जो की 100% फळदायी सिद्ध आहे. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.